मध्ये त्या पेशी एकमेकात गुंतलेल्या असतात आणि त्यांच्या बाहेर हायड्रॉक्सी ॲपेटाइट म्हणजे कॅल्शियमच्या वेगवेगळ्या फॉस्फरस या इतर ह्याच्याबरोबरचं मिश्रण असतं. तर आपली हाडामध्ये कॅल्शियम स्टोअर केलेलं असतं. आपली हाडं ही अगदी या कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस या खनिजांचा बँक असल्यासारखं असतात. म्हणजे आपल्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात त्यांच्यासाठी कॅल्शियम हा धातू किंवा कॅल्शियम हा आयन फार महत्वाचा असतो. आणि हा आयन आपण जे अन्नपदार्थ खातो, जे आपल्या रक्तामध्ये शोषले जातात, त्यातून हे कॅल्शियम घेतलं जातं आणि उरलेलं हाडांमध्ये स्टोअर केलं जातं. पण काही वेळेस जर आपल्या रोजच्या जेवणातून, रोजच्या आहारातून जर कॅल्शियम कमी प्रमाणात असेल तर ज्या वेळेस शरीराला गरज लागेल त्या वेळेस हाडांमधनं कॅल्शियम घेतलं जातं आणि जर ते कॅल्शियमची जी तूट होते ती जर अन्नपदार्थातनं किंवा सप्लिमेंटमधनं जर भरून काढली नाही तर हाडांची ठिसूळपणा वाढतो, हाडाचं कॅल्शियम कमी होत राहतं आणि ठिसूळपणा वाढतो आणि पर्यायाने फ्रॅक्चरचे चान्सेस वाढतात. साध्या इंजुरीने फ्रॅक्चर व्हायची शक्यता असते. आपल्या हाडांची आपण जर रचना पाहिली तर लहानपणापासून हाडांची वाढ होत असते. साधारणपणे मुलांमध्ये 17 ते 18 वयोगटापर्यंत हाडांची पूर्ण वाढ होते. मुलींमध्ये हीच वाढ 15 ते 16 वयोगटापर्यंत होत असते आणि हाडांची बळकटी, हाडांचा जो एकंदर आकार आहे हा वयाच्या 25-30 पर्यंत वाढत असतो आणि तो कायम राहतो. किंवा वयाच्या 25-30 नंतर तो आकार किंवा ती जी ताकद आहे ती वाढत नाही. त्यामुळे माझं पालकांना आणि मुलांना आव्हान आहे की या वयोगटामध्ये आपण व्यवस्थित आहार घेऊन, व्यवस्थित व्यायाम केले आणि आपल्या हाडांची बळकटी वाढवली तर आपल्याला भविष्यात त्याचा उपयोग होतो. ज्याच पद्धतीने आपण पैशांची बचत ही भविष्यासाठी करतो त्याच पद्धतीने आपल्या शरीराची रचना ही निरोगी आणि व्यवस्थित व्हावी यासाठी आपण या वयोगटामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. मुलांना माहिती नसते तर पालकांनी त्याच्यावरती काम करून त्यांच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यायाम त्यांच्याकडनं करून घेतला पाहिजे. तर काही वेळेस आत्ता सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम कमी होत राहतं आणि हाडाची घनता कमी होते. हाडाची घनता कमी होते म्हणजे आपण जर आता पाहिलं इथं तर हा जो प्रकार आहे किंवा हे जे हाडाचं मॉडेल आहे हे एकदम डेन्सली एकत्र बांधलेलं आहे आणि तेच दुसरीकडचं हे पातळ होत चाललेलं आहे. जर या पद्धतीने आपल्या हाडांची रचना दिवसेंदिवस पातळ होत गेली तर साध्या अपघाताने किंवा साध्या घरात किंवा जिन्यात पाय घसरून पडल्याने मेजर फ्रॅक्चर व्हायची शक्यता असते. आता काही वयस्कर मंडळी जी आहेत ती मणक्यांचे काही फ्रॅक्चर्स होत राहतात ठिसूळपणामुळे, तर ते वेदना सहन करतात, ते फ्रॅक्चरच्या जे दुष्परिणाम आहेत ते सहन करतात. पण काही खुब्यांचे फ्रॅक्चर्स असतात आणि मणक्यांचे जे मेजर फ्रॅक्चर्स होतात किंवा मनगटामध्ये किंवा गुडघ्यांच्या सांध्यांच्या आजूबाजूला जे फ्रॅक्चर्स होतात त्या फ्रॅक्चरचा उपचार हा शस्त्रक्रियाच राहतो. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते आणि काही वेळेस जीवावर बेतू शकते. परंतु पेशंटला वेदनामुक्त करण्यासाठी आणि त्याची शुश्रूषा करण्यासाठी या शस्त्रक्रिया करणं गरजेचं राहतं. आता आपण पाहूयात की कशा पद्धतीने आपण आता हाडांचा ठिसूळपणा पाहिला तर हे आपल्या खुब्याच्या हाडाचं मॉडेल आहे. आपण जर पाहिलं तर ह्या अशा पद्धतीने आपल्या हाडांची रचना पाहिजे की जी बळकट असते, परंतु तीच हाडं जर कमकुवत झाली
तर ती अशी पातळ पापुद्रा सारखा त्यांचं ठेवण होऊ शकते आणि ही भिंत एकदम पातळ होते आणि ही लोड सहन करू शकत नाही आणि ही व्यक्ती जर साधी पाय घसरून पडली तर अशा पद्धतीने फ्रॅक्चर व्हायची शक्यता असते आणि अशा पेशंटला आपल्याला शस्त्रक्रियाच करावी लागते. तर हे आपण हाडांची रचना ठिसूळपणा पाहिलं. आपल्याला समजलं की हाडांची ही रचना कशा पद्धतीने बनलेली असते. पण हाडांमध्ये कॅल्शियम भरण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते, हाडाची बळकटीसाठी प्रोटीनची गरज असते, कॅल्शियमयुक्त आहाराची गरज असते. तर ज्या गोष्टींपासून आपल्याला ह्या अन्नपदार्थातून ह्या गोष्टी मिळतात म्हणजे कॅल्शियम, इतर खनिज, नंतर प्रथिनं, व्हिटॅमिन डी या गोष्टी ज्यातून मिळतात ते आपण आपल्या आहारात अंतर्भूत केलं पाहिजे. पण काही वेळेस त्याच गोष्टी अन्नपदार्थातून त्या प्रमाणात मिळत नाहीत. अशा वेळेस आपल्याला त्या पेशंटला, त्या व्यक्तीला सप्लिमेंट्स द्यावे लागतात. म्हणजे व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स, कॅल्शियमचे सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर्स. काही वेळेस काही पेशंट्स हे शाकाहारी असतात, त्यामुळं त्या प्रमाणात त्यांना प्रथिनं आणि व्हिटॅमिन डी मिळत नाही. कारण की व्हिटॅमिन डी, प्रथिनं हे मुख्यतः करून नॉनव्हेज म्हणजे व्हेजिटेरियनच्या ऐवजी अंडी, मांस, मासे याच्यातून मिळतं. त्यामुळे आपल्याला व्हेजिटेरियन पेशंटला हे सप्लिमेंट्स द्यावे लागतात. तसेच महिला आणि पुरुष यांच्या शरीराची आपण जर रचना पाहिली तर महिलांमध्ये काही बदल हे